प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये खूप वाईट परिस्थिती येते, आपण संकटात पडतो, तेव्हा आपलं शरीर हे थकून जातं, आपलं हृदय खिन्न होऊन जातं. पण त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभू येशू आपल्यासोबत आहे, आपला देव आपल्यासोबत आहे, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला आधार देतो. तर आपण एक वचन बघणार आहोत. माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाट आहे. हे वचन आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा पण आपल्याला लो फील होतं किंवा काही संकटात आपण असतो, तेव्हा आपण आपल्या देवाचा धावा करायला पाहिजे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर आपल्याला नेहमीच सहाय्य करतो आणि परमेश्वर नेहमीच आपल्या बरोबर आहे. काही जरी झालं तरी पण आपला हा विश्वास परमेश्वरावरचा कायम आपण तसाच टिकवून ठेवला पाहिजे. कारण आपण विश्वासानेच चालतो, आपण विश्वासाच्या द्वारे चालतो. देवाचं वचन असं म्हणतंय की आपण चालतो तर आपण विश्वासाने चालतो. येस. म्हणून आपल्याला जे दिसते, आपल्या समोर जी परिस्थिती आहे त्याच्याकडे बघून आपण न घाबरता आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून चालणं गरजेचं आहे. आमेन. कारण आपल्याला माहिती आहे की जर परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर जरी परिस्थिती विपरीत असली किंवा सगळं जरी नेगेटिव्ह दिसत असलं तरी पण आपल्या जीवनाचा ताबा परमेश्वराच्या हातामध्ये आहे. येस. आणि परमेश्वर कधीच आपल्याला फजित होऊ देणार नाही. आमेन. परमेश्वर आपली फजिती होऊ देत नाही. येस. परमेश्वर आपल्याला निराश होऊ देत नाही. थोड्या वेळासाठी निराशा येणार, थोड्या वेळासाठी दुःख वाटणार, पण ते कायमचं राहणार नाही. येस. आणि जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणार. आमेन. आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी त्याच्या इच्छेने, त्याच्या वेळेनुसार, त्याच्या योजनेने पूर्ण करणार. आणि काही वेळेस आपल्याला असं वाटतं की काही गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो पण त्याचं उत्तर भेटत नाही. देवानी जे जे सांगितलं सर्व आपण पाळतो, सर्व गोष्टी आपण करतो. आपण प्रार्थना करतो, चर्चला जातो आणि देवाची आज्ञा पाळतो, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, देवाला आवडणारं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तरी पण काही वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी कमी आहेत, काही गोष्टी अडखळण आहेत, काही समस्या आहेत, काही मार्ग अजून मोकळे झाले नाहीये, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो आणि त्याचं उत्तर आपल्याला भेटत नाही, किंवा तिथपर्यंत आपण जातो आणि अचानक आपल्याला दिसतं की तो मार्गच बंद झालेला आहे, तो दरवाजा बंद झालेला आहे. ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो तो. आता समजा आपण एखाद्या ठिकाणी जॉबला इंटरव्ह्यूला गेलो, आपण खूप प्रार्थना केली, खूप परमेश्वराकडे प्रार्थना केली जॉबसाठी, आणि आपण गेलो इंटरव्ह्यूला आणि आपण बघतो की आपल्यासमोर दुसऱ्यांचं सिलेक्शन झालं पण आपलं सिलेक्शन नाही झालं. अवेलेबल होतो पण त्या इंटरव्ह्यूसाठी आपण रेडी होतो, तयार होतो, आपण त्या कामासाठी रेडी होतो, पण तो जॉब आपल्याला भेटला नाही. अनेक अशी गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण रेडी असतो पण ते आपल्याला भेटत नाही. येस. पण त्याच्या मागे पण परमेश्वराची इच्छा असते. कारण ज्या वेळेस एखादा दरवाजा बंद होतो, परमेश्वर काहीतरी आपल्याला शिकवत असतो त्यातून. परमेश्वर आपल्याला विश्वासामध्ये अजून स्ट्रॉंग बनवत असतो. अनेक वेळा आपण जगिक दृष्टीने बघतो की आपल्यासमोर जो मार्ग आहे तो बंद आहे, पण परमेश्वर काहीतरी अद्भुत गोष्ट आपल्या जीवनामध्ये करणार असतो. येस. परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत करायचं आहे. परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये साक्षी निर्माण करायची आहे. म्हणून आपल्याला दिसतं की मार्ग नाहीये, पण तरी पण परमेश्वर आपल्याला त्याच मार्गाने चालवतो. आणि आपण आज तेच वचनातून बघणार आहे की परमेश्वर कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. येस. आपण निर्गमयाचा 14वा अध्याय 10 पासून 12 पर्यंत बघणार आहे. फारो नजीक येऊन ठेपला, इस्रायल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहे असे त्यांना दिसले. आमेन. आणि या ठिकाणी आपण बघतो की ज्या ठिकाणी देवानी त्यांना सांगितलं, परमेश्वरांनी त्यांना मिस्रातून बाहेर काढलं, परमेश्वरांनीच त्यांना चालवलं आणि परमेश्वरांनी त्यांना एका ठिकाणामध्ये आणलं, त्या ठिकाणी तळ देण्यासाठी सांगितलं. आणि ज्या ठिकाणी
परमेश्वराने त्यांना तळ देण्यासाठी सांगितलं, त्या ठिकाणी ते थांबले. परमेश्वराची आज्ञा पाळून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच ते त्या ठिकाणी आले. पण त्यावेळेस काय झालं, आपण बघतो की फारोचं सैन्य त्यांच्याकडे आलं, फारोचं सैन्य त्यांच्या मागं लागलं आणि त्यांनी बघितलं की फारोचं सैन्य त्यांच्याकडे येत आहे. आता परमेश्वरानेच त्यांना चालवलं, परमेश्वरानेच त्या ठिकाणामध्ये आणलं होतं, परमेश्वराची आज्ञा पाळूनच ते त्या ठिकाणी आले होते. तरी पण फारोचं सैन्य त्यांच्या मागे त्या ठिकाणापर्यंत आलं. कधी कधी परमेश्वर आपल्याला चालवत असतो, आपण देवाची आज्ञा पाळत असतो, देवाच्या इच्छेने आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागत असतो. पण कधी कधी आपल्याला वाटतं की मग हे सगळं करून तरी पण आपल्या जीवनामध्ये अडचणी, त्रास, संकट का बरं आहेत, समस्या का आहेत? कारण त्याच्या मागं पण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, परमेश्वराला काहीतरी दाखवायचं आहे. त्याच्यानंतर पुढं 11व्या वचनामध्ये आपण बघू. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या, म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणले. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आमेन. या ठिकाणी आपण बघतो 11व्या वचनामध्ये इस्रायल लोक कुरकुर करू लागले. ते मोशेला म्हटले की तू आम्हाला मिस्रातून का बाहेर काढला? मिस्रामध्ये काही जागा नव्हती का? म्हणजे आता त्यांना वाटलं की आता ह्या ठिकाणी आम्ही आलो, परमेश्वरानेच त्यांना ती जागा दाखवली. मोशेला परमेश्वरच म्हटलं होतं की या ठिकाणी तू तळ दे, या ठिकाणी थांब. आणि इस्रायल लोकांना त्याने चालवलं, त्या ठिकाणी तो त्यांना घेऊन आला. आणि आता ते लोक मोशेला म्हणू लागले की तू आम्हाला या ठिकाणामध्ये का आणलास? आम्हाला या ठिकाणी तू मरायला आणलास का? कारण मिस्रामध्ये काही जागा नव्हती का? मिस्रामध्ये कबर बनवण्यासाठी जागा नव्हती का? ते म्हणू लागले की आम्ही त्या ठिकाणी मेलो सुद्धा परवडलं असतं, बरं झालं असतं. अनेक वेळा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण वागतो, परमेश्वराच्या इच्छेने चालतो आणि ते करत असताना आपल्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येते, जेव्हा अडचणी येतात, त्यावेळेस आपण कुरकुर करू लागतो. परमेश्वराला म्हणतो की हे का बरं झालं, हे असं का? तुझी इच्छा पाळून पण, तुझी आज्ञा पाळून पण, तुझ्यावर विश्वास ठेवून पण माझ्या जीवनामध्ये हे अडचण का आहे? मग त्याच्यापेक्षा मग ते वाईट लोक बरेत, जे आज्ञा पाळत नाहीत, जे तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांच्या जीवनामध्ये असा त्रास नाही. आपण असं म्हणतो परमेश्वराला, पण परमेश्वर त्यातून आपल्याला काहीतरी शिकवणार आहे, परमेश्वर काहीतरी दाखवत आहे. परमेश्वर तरी पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत गोष्ट करणार आहे आणि त्यामुळे हे सर्व गोष्टी घडत असतात. पुढे आपण 12व्या वचनात बघतो. आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते. आमेन. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की इस्रायल लोक मोशेला म्हणू लागले की त्या मिस्रामध्ये आम्ही गुलाम होतो तेच परवडलं असतं. या ठिकाणी रानामध्ये तू आणलंस, या ठिकाणी रानामध्ये मरण्यासाठी तू आणलंस, त्यापेक्षा त्या मिस्री लोकांची गुलामगिरी आम्हाला परवडली असती. पण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून राहतो, त्याची इच्छा आपण समजून घेतो, त्याच्या आज्ञेचं पालन आपण करतो, त्यावेळेस समस्या येतात. त्यावेळेस अनेक समस्या येतात, कारण देवाचं वचन म्हणतं की नीतिमानाला अनेक समस्या भोगाव्या लागतील, पण परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. आणि ते समस्या यासाठी आहे की आपल्या जीवनातून देवाचं गौरव व्हावं. देवाचं गौरव होण्यासाठी, परमेश्वराचं गौरव होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, पण ते समस्या टिकून राहत नाहीत. आता या ठिकाणी इस्रायल लोक मोशेला म्हणू लागले की त्या मिस्राची गुलामगिरी परवडली असती. या ठिकाणी रानामध्ये मरण्यापेक्षा ते मिस्राची गुलामगिरी परवडली असती. अनेक वेळा आपण आपल्या जीवनामध्ये इतकं कम्फर्टेबल होतो, आपल्या जीवनामध्ये, आपल्या काही गोष्टीमध्ये, वाईट सवयीमध्ये, वाईट पापामध्ये, वाईट विचारांमध्ये, की आपण म्हणतो की देवा आता मी तुझ्यासाठी हे पाप करणं सोडलं, तुझ्या सांगण्याप्रमाणे, तुझ्यावर विश्वास ठेवून मी ती गोष्ट सोडली, तुझी आज्ञा मी पाळतोय, आता मी पाप करणं सोडलंय, पण तरी पण माझ्या जीवनामध्ये हे त्रास, समस्या काय आहेत? मी तर आता बदललो आहे, मी तुझ्या मार्गावर चालत आहे. इस्रायल लोक परमेश्वराच्या मार्गावर चालू लागले, पण तरी पण फारोचं सैन्य त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. आपण देवाच्या इच्छेवर चालतो, देवानी दाखवलेल्या मार्गावर चालतो, देवाची आज्ञा पाळतो, तरी पण काही समस्या आपल्या मागे येतात. पण ते कोठवर येतात, कधीपर्यंत येतात, ते समजणं गरजेचं आहे. कारण जर आपण देवाची आज्ञा पाळतो, जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो,
तर ते समस्या जास्त दिवस आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. हम्म. कारण हे देवाचं प्रॉमिस आहे, Yes. ही देवाची योजना आहे. आपण म्हणतो मी ते पाप करणं सोडलं, मी तर आता चांगलं वागतो, मी तर ही गोष्ट सोडली, मी ती गोष्ट सोडली, मी देवाची आज्ञा पाळतो, मी देवावर विश्वास ठेवतो, मी बाप्तिस्मा घेतलाय, मी चर्चला जातो, मी सर्व गोष्टी करतो. पण तरी पण काही समस्या आहेत माझ्या जीवनामध्ये, काही समस्या माझा पाठलाग करतात, माझा पिच्छा करतात. हे आजार माझा पिच्छा करतो, हे अडचणी माझा पिच्छा करतात, ते का मला सोडत नाहीत? पण परमेश्वर काहीतरी आपल्याला दाखवत आहे त्यातून. आपल्याला आपलं फोकस मेंटेन ठेवायचंय. जरी समस्या आपल्या मागं आले, जरी आजार, जरी संकट, जरी काही त्रास, समस्या आपल्या जीवनामध्ये आपला पिच्छा करत असतील, तरी पण आपल्याला त्यांच्याकडे न बघता, मागं न बघता, पुढं बघून परमेश्वराकडे बघून चालण्याची गरज आहे. Amen. कारण परमेश्वर त्यांच्यापासून आपल्याला सोडवणार आहे, हे तर निश्चित आहे. जरी आज ते आपला पाठलाग करत असले, जरी आज काही आजार, समस्या, दुःख, कर्ज जे पण असेल ते आपल्या पाठीमागं असेल, पण परमेश्वर आपल्याला पुढे चालवत आहे, तर आपल्याला मागं बघायची गरज नाहीये. कारण परमेश्वर आपल्याला चालवत आहे, परमेश्वरांनी आपल्याला आणलेलं आहे, परमेश्वरांनी प्रॉमिस दिलेलं आहे. आणि पुढे आपण बघतो, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाही. आमेन. आमेन. या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, आपण काय करणं गरजेचं आहे, ते या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्याला स्थिर राहणं गरजेचं आहे, विश्वासामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. जर आपला विश्वास डगमगला तर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. जोपर्यंत आपण विश्वासामध्ये स्थिर आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. आमेन. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीतून जी गोष्ट आपल्याला फॉलो करते, कदाचित काही गोष्टी असतील जे पिढ्यानपिढ्यापासून बंधनं आले असतील, जे जनरेशनल अडखळणं बंधनं असतील, कर्ज असतील, काही पिढ्यानपिढ्याची बंधने असतील, किंवा काही आपल्या पापांमुळे आले असतील, आपल्या चुकांमुळं, काही आपल्या चुकीच्या गोष्टींमुळं ते आपला पाठलाग करत असतील. पण जर आपण विश्वासामध्ये टिकून राहतो तर परमेश्वर निश्चित आपल्याला त्या गोष्टीतनं सोडवतो. Yes. ते जरी आज पाठलाग करत असले तरी परमेश्वर जर आपल्याला चालवत आहे तर परमेश्वरांनी काहीतरी पुढे योजून ठेवलेलं आहे आमेन. की त्या गोष्टीला कसं संपायचं, Yes. त्या गोष्टीला कोणत्या मुवमेंटला, कोणत्या समयाला, कोणत्या दिवशी कसं आपल्या जीवनातनं बाहेर काढायचं हे परमेश्वराला माहिती आहे. म्हणून फक्त आपल्याला पुढं चालण्याची गरज आहे. म्हणून पुढं 14व्या वचनात आपण बघतो, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आमेन. आमेन. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यासाठी लढणार आहे, तुम्ही शांत राहा. येस. आपण काय करतो, कुरकुर करतो, अनेक वेळा कंप्लेंट, आपण म्हणतो की ते बरं होतं, हे बरं होतं. आपण परमेश्वराला म्हणतो की आम्ही तुझ्या सांगण्याप्रमाणे केलं, तुझी आज्ञा पाळतो, आम्ही चर्चला जातो, तरी पण आमच्या जीवनामध्ये हे त्रास काय आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल आपण खूप धार्मिक आहे, आपण खूप प्रार्थना करतो, आपण चांगले आहे. पण आपण धार्मिक आहे, आपण चांगले आहे, किंवा आपण काही गोष्टी करतो याच्यामुळं परमेश्वर आपल्यावर प्रेम करत नाही. तर तो परमेश्वर आहे, त्याने आपल्याला निर्माण केलं म्हणून तो आपल्यावर प्रेम करतो. आमेन. आपल्या कर्मामुळं, आपल्या काही चांगुलपणामुळं आपण नीतिमान ठरत नाही. कारण देवाचं वचन म्हणतं की आपण पापी असतानाच त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि ख्रिस्ताच्या द्वारे आपण नीतिमान ठरलो आहोत. आपण काही गोष्टी करतो, आपण त्याची आज्ञा पाळतो, आपण चर्चला जातो, आपण दशांश देतो, आपण दान धर्म करतो, दान देतो, किंवा जे पण आपण आपल्या दृष्टीने जे चांगलं आपल्याला वाटतं ते आपण करतो, त्याच्यामुळे आपण नीतिमान ठरत नाही. आपण फक्त प्रभू येशूच्या त्या वधस्तंभावरच्या सांडलेल्या रक्तामुळं, त्याने स्वतःचं अर्पण केलं, परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र अर्पण केला आपल्यासाठी, आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी, येस. आणि म्हणून आपण नीतिमान ठरतो. पुढे आपण बघू 15 आणि 16 वचनामध्ये, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो की परमेश्वर मोशेला म्हणतो की तू माझा धावा काय करत बसलास. येस. अनेक वेळा आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करतो, रडत बसतो, कुरकुर करतो, कंप्लेंट करतो, परमेश्वराला म्हणतो हे बदलत नाही, ते बदलत नाही, माझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. पण एक गोष्ट आहे जी आपण करत नाही,
ते म्हणजे आपल्या अधिकाराचा वापर आपण करत नाही. येस. कारण परमेश्वराने आपल्याला प्रभू येशूमध्ये एक अधिकार दिलेला आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्या नावामध्ये त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि जेव्हा आपण त्या अधिकाराचा वापर करतो त्यावेळेस आपण बघतो की आपल्या जीवनामधले जे बंधन आहे ते तुटतात. काही गोष्टी जे आपल्याला फॉलो करत आहेत, काही समस्या जे आपल्याला फॉलो करत आहेत, जे आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत, जे संकट आपल्या मागे लागलेले आहेत, ते संकट, ते समस्या तेव्हाच आपल्यापासून दूर पडतात ज्यावेळेस आपण आपल्या अधिकाराचा वापर करतो. तांबड्या समुद्रामधून इस्रायल लोकांना बाहेर काढायचं नव्हतं. परमेश्वराला हे नव्हतं दाखवायचं की बघा मी तुम्हाला तांबडा समुद्रामधनं समुद्र दुभागून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्याच्या पलीकड आत्मिक जीवनामध्ये त्याची काहीतरी अद्भुत योजना होती. त्या तांबडा समुद्रामधून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यामागं परमेश्वराची एक आत्मिक योजना होती. आत्मिक जीवनामध्ये एक अद्भुत कार्य परमेश्वर त्या ठिकाणी करत होता. फक्त जगिक प्रकारे त्यांना त्या तांबड्या समुद्रामधून कोरड्या भूमीवरून त्यांनी चालवलं आणि त्यांना तांबड्या समुद्राच्या पलीकडे नेलं आणि फारोचं सैन्य त्या ठिकाणात त्याने संपवलं, इतकंच नव्हतं तर त्याच्या पलीकड परमेश्वर काहीतरी अद्भुत गोष्ट करणार होता. परमेश्वर अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी केली. ती आपल्याला 1 कोरिन्थियाचा 10वा अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये आपल्याला बघायला भेटते. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची योजना काय होती? फक्त तांबडा समुद्र दुभागायचा आणि तांबडा समुद्रातनं इस्रायल लोकांना कोरड्या भूमीवरनं घेऊन जायची परमेश्वराची योजना नव्हती. तर परमेश्वराची ही योजना होती की आपण बघतो 1 कोरिन्थियाचा 10वा अध्याय, त्याच्यामध्ये आपण बघतो की परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांचा बाप्तिस्मा केला. काही वेळेस आपल्या जीवनामध्ये मार्ग नसतात, दरवाजे बंद असतात, प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, पण परमेश्वर काहीतरी अद्भुत गोष्ट करणार आहे जी आपल्या पिढ्यानपिढ्यासाठी आहे. या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा केला. फक्त तांबडा समुद्र दुभागला आणि त्यांना एक चमत्कार दाखवला किंवा त्यांचं रक्षण केलं, त्या ठिकाणात त्यांना बाहेर काढलं, हे नाहीये. तर त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी पण परमेश्वराने काहीतरी योजून ठेवलं होतं. परमेश्वराने त्यांचा बाप्तिस्मा केला. त्या ठिकाणी आपण बघतो तांबडा समुद्र दुभागला आणि ज्यावेळेस ते त्या समुद्रामधून चालले त्यावेळेस परमेश्वराने आत्मिक जीवनामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी योजून ठेवलं होतं. त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी बाप्तिस्मा झाला. आपण म्हणतो की प्रार्थना केली पण उत्तर भेटत नाही किंवा परमेश्वराची आज्ञा पाळली पण उत्तर भेटत नाही. पण काही वेळेस परमेश्वर त्याच्या पलीकडे आपल्या जीवनामध्ये कार्य करणार असतो, ते आपल्याला दिसत नाही. काही दरवाजे बंद असतात, काही मार्ग आपल्याला दिसत नाहीत, आपण पूर्ण ब्लँक असतो. पण तरी पण देवाच्या योजनेवर अवलंबून राहणं, परमेश्वरावर अवलंबून राहणं, आपल्या स्वर्गीय पित्यावर अवलंबून राहणं, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आपल्याला गरज आहे. कारण परमेश्वर खूप अद्भुत गोष्टी आपल्या जीवनामध्ये करत असतो. तो आपल्याला आशीर्वादित अशा प्रकारे करतो की आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पण तो काहीतरी योजून ठेवत असतो. ज्या बाप्तिस्म्याची योजना परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी केली होती ते त्यांना दिसत नव्हती, ते त्यांना माहिती नव्हतं. त्यांना फक्त फारोचं सैन्य आणि समोरचा तांबडा समुद्र दिसत होता. पण परमेश्वर त्या तांबडा समुद्रामधून त्यांना पार घेऊन जाणार होता आणि फक्त त्या समुद्रातनं घेऊन गेला नाही तर त्यांचा बाप्तिस्मा पण त्या ठिकाणी केला. अशा अद्भुत प्रकारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये जरी आपल्याकडे काही उत्तर नसलं, जरी कन्फ्युजन असलं, जरी मार्ग दिसत नसला, तरी पण परमेश्वरावर विश्वास ठेवून चालण्याची गरज आहे. कारण परमेश्वराला माहिती आपल्या जीवनामध्ये कोणत्या वेळेस, कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे आपल्याला आशीर्वादित करायचं. फक्त जगिक गोष्टीमध्ये नाही तर आत्मिक गोष्टीमध्ये पण परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर बदलत असतो जे आत्मिक जीवनामध्ये घडत असतात. आपल्याला फक्त जगिक दृष्टीने आपल्याला दिसतंय, पण परमेश्वर काही आत्मिक गोष्टी पण बदलत असतो आपले. कारण देवाचं वचन म्हणते की तो आपल्याला नवीन हृदय, नवीन आत्मा देतो. काही समस्या आपल्या जीवनामध्ये यासाठी येतात की परमेश्वर आपल्यामध्ये काहीतरी बदल करत असतो. आपल्याला नवीन आत्मा, नवीन हृदय तो देत असतो. त्यासाठी परमेश्वर आपल्याला परिपक्व करत असतो, आपल्याला तयार करत असतो. आणि त्यासाठी त्याच्यावर नेहमीच विश्वास ठेवून आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. आमेन.
प्रेज द लॉर्ड. तर आजच्या या वचनातून आपण बघितलं, जरी आपल्याला आपलं फ्युचर डार्क दिसत असलं किंवा काही परिस्थिती अशा आपल्या समोर येतील की आपल्याला कळत नाही की काय चालू आहे, जरी आपल्याला आपली सध्याची परिस्थिती वाईट दिसत असेल की आपलं पुढचं फ्युचर काय आहे हे आपल्याला कळत नसेल, तर आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तो आपल्याला नक्कीच या परिस्थितीतून बाहेर काढेल आणि आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर देईल. आणि जर तुमच्या काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर आम्हाला नक्की कमेंटच्या द्वारे कळवा, आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन. आमेन.